कोल्हापूर शहराच्या जवळपासच्या गावांमधील जत्रा, यात्रा, उरूस आणि माहीमध्ये कोल्हापूरकरांना खास निमंत्रण असतं। कोल्हापूर शहर म्हणून ओळखलं जात असलं तरी शहराच्या काही भागांनी अजूनही ग्रामीण बाणा जपलाय। शिवाजी पेठ परिसराचा यात समावेश होतो। ग्रामीण भागात जशा यात्रा असतात तशी यात्रा आपणही साजरी करावी अशी चर्चा पेठेतील काही तरुणांनी केली। काही मित्रांनी एकत्र येत शिवाजी पेठेची माही हा उपक्रम सुद्धा सुरू केला। या माहीच्या निमित्तानं चांगल्या प्रतीचं मटण बाजारपेठेच्या दरापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देण्यात येतं। 2007 साली उभा मारुती मंदिराचा लोकसहभागातून जीर्णोद्धार झाला आणि याच वर्षी हनुमान जयंती झाल्यानंतर जो पहिला बुधवार येईल त्या दिवशी ही यात्रा साजरी करण्याचं या मित्रांनी ठरवलं। यानुसार गेली 17 वर्ष ही परंपरा अखंडितपणे सुरू आहे। या उपक्रमातून कमीत कमी 1 किलो मटणाचा वाटा घेता येतो। आज हा वाटा घेण्यासाठी पेठेतल्या लोकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या। दिवसभरात सुमारे 125 बकऱ्यांचं 2300 किलो मटण लोकांनी प्रति किलो 550 रुपयांनी खरेदी केलं। बाजारात सध्या 600 ते 700 रुपये किलो पर्यंत मटणाचा दर आहे। तर ती शिवाजी पेठेची माहिती त्यापासून आज 17 वर्ष आम्ही करतोय आणि गावात जर दर जितका जास्त असेल त्याच्यापेक्षा आम्ही कमी दरानं मटण प्रत्येकाला पोचवतोय। कारण शिवाजी पेठेत माही व्हावी अशी इच्छा खेडोपाडी सगळीकडे माही होते। शिवाजी पेठेत माही व्हावी अशी इच्छा आमची म्हणजे ह्या सगळ्या तरुण मंडळाची आणि मित्रमंडळींची। त्यामुळे सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन आम्ही हे मटण वाटा चालू केलेला आहे। यंदा लोकसभा निवडणुकीमुळे माही होणार की नाही याबद्दल साशंकता होती। मात्र माहीची परंपरा सुरू करणाऱ्या मित्रांनी एकत्र येत परंपरा खंडित करायची नाही असा निर्णय घेतला। शिवाजी पेठेची माहीची शिवाजी पेठेतली लोक आतुरतेने वाट पाहतात। हनुमान जयंती झाली की माणसं विचारायला लागतात। त्याप्रमाणे आम्ही काय केलं, यावर्षी इलेक्शन आहे, आचारसंहिता आहे, आपल्याला करून देतील का नाही असा विषय होता। आम्ही बुचकळत होतो करायची का नाही, तरी पण नाही म्हटलं प्रथा आपण ही मोडायची नाही। तरी आम्ही कुठनं तरी बाहेरनं माणसं बोलवून खाटकी तयार नव्हते, पण ह्या वर्षी आम्ही निगव्याचा खाटके आणून त्याला तयार करून यावर्षी आम्ही माही ही 550 वर आम्ही केलेली आहे। शिवाजी पेठेच्या माहीतून कोल्हापूरकरांचं मांसाहार प्रेम पुन्हा एकदा अधोरेखित झालंय।